वृक्षाची तिच्या वेळेची आज्ञा नाही या कारणे माझ्या विठोबाची कीर्ती या कारणे माझ्या विठोबाची कीर्ती आहे त्रिजग सदा काळ गणना करी आयुष्यात सदा काळ गणना करी आयुष्यात सदा काळ गणना करी आयुष्यात सदा काळ गणना करी तुकाने जन्माले आज तुकाने जन्माले आज स्मरावा गोपाल नीची सदा
काळाची सत्ता ते नाही घटिका पंढरी नायका आठविता सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही या कारणे माझ्या विठोबाची कीर्ती आहे त्रिजगती थोर वाट तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ स्मरावा गोपाळ तेची खरे सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागति तिष्ठ तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं यज्ञ स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय विठ्ठला विठ्ठला काळाची सत्ता ते नाही घटिका पंढरी नायका आठविता ऐका वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातील तारू चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळाने प्रेमाचा मळा असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये जगाला उचलणारा काळ याच्यावर सुद्धा कशी मात करत ती नामस्मरणानं याचा अनुभव सांगतात विठाला पावन पवित्र आणि सुंदर आपलं हे नांदखेडा आणि आपलं फलाटवाडी या नगरीमध्ये आज नैमित्तिक कार्यक्रम म्हणजे कैलासवासी तुकारामजी बळीराम जाधव आज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला त्यांचे दोन मुलं असणारे
सुरेशराव तुकाराम जाधव, रमेशराव तुकाराम जाधव आणि दुसरे बबनराव बाबूराव जाधव, शरद बाबूराव जाधव, हे सर्व जाधव परिवार या ठिकाणी कैलासवासी तुकारामजी जाधव यांच्या ह्या पुण्यतिथीनिमित्त हा सुंदरसा कार्यक्रम ठेवलेला आहे. कीर्तन म्हणजे विद्यादान आणि कीर्तन झालं की अन्नदान. अन्नादानम परमदानम विद्यादानम महत्परम आणि निक्षणिका तृप्ती याव जीवम तु विद्या. आणि त्यानिमित्तानं सर्व जमलेल्या बहिणी, सर्व या ठिकाणी सर आहेत, सर्वांना धन्यवाद. आपल्या जिल्ह्याचं वैभव गायन सम्राट बंडू महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. हरिभक्तपरायण गायन सम्राट दत्ता महाराज पारिवेकर आहेत, गावातले बाळासाहेब आहेत, सर्व भुरके साहेब आहेत, आमचे दुरून आलेले मामा या ठिकाणी गंगाखेड तालुक्यात, त्यांना धन्यवाद. आपल्या महाराष्ट्राचं वैभव पक्वास सम्राट गोड वादक शंकर महाराज मिर्जापूरकर बाबा या ठिकाणी उपस्थित, त्यांना धन्यवाद. आणि SD माऊली चॅनल परभंजल्याचं वैभव हे सुद्धा उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम चांगली आहे. विठाला पुढे जा. असंही मंडळी, जो ग्रहस्थी माणूस असतो त्याचा 13वा असतो, जे ब्रह्मचारी असतात त्यांचा 14वा असतो आणि जे संन्यासी असतात त्यांचा 16वा असतो. आणि प्रत्येकाला एक दिवस देह सोडून जायचे महाराज, कारण देह तव आहे प्रारब्धा अधीन आणि याचा मी काशी न वाहू भार. एकदा का आपल्या कपाळावर लिहून ठेवलं ललाटीचे लिहिले, तेन मोडे काही गा केले, काळे गोरे पण धुतले फिटून दे गा. एकदा का त्या सटवी नावाच्या बाईनं लिहून ठेवलं की त्या दिवशी आपल्याला जावं लागते. म्हणजे मग लवकर कोणता माणूस जातो आणि उशिरा कोणता माणूस जातो, तर असं आहे. आमचे गुरु महाराज सांगतात, माणसाचं मरण कधी येते बंडू महाराज, आपण या 4 गोष्टी जास्त केल्या की माणसाचं मरण लवकर येते. आणि ह्या 4 गोष्टी वर्जित केल्या तर माणसाचं आयुष्य वाढतंय. कोणत्या कोणत्या गोष्टी? अनाभ्यासेन वेदानाम आचरणास्य वर्जनात. अन्न दोषस्य मृत्यू जिघांसती. म्हणजे आपल्याला वेदानं 4 कामं सांगितलेत. कोणते कोणते सांगितलेत? वेदाचा अभ्यास करा, 1 दृष्ट आचरण करू नका, 2 आळस करू नका, 3 आणि वाईटाचं अन्न खाऊ नका, 4. विठाला विठाला. माणसाला मरण कधी येते तुम्हाला सांगू का? आपण जर वेदाचा अभ्यास केला नाही, आपण जर भजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, गाथा ज्ञानेश्वरी जर नाही वाचली, तर मग मरण आपल्याला लवकर येते. कारण माणसाला सांगितलेले काम येते कोणते? वेदाचं पठन करा, म्हणजे नामस्मरण करा, वेदशास्त्र पठन करा, पंढरपूरची वारी करा, गळ्यात तुळशीची माळ घाला, प्रदक्षिणा घाला आणि आपलं जीवन परमार्थामध्ये घाला. मग ज्यांनी परमार्थात जीवन घातलं नाही त्याच्याकडे काळ लवकर येतो. 1 आचरणाचे वर्जनात, जे आपलं आचरण आहे ते शुद्ध ठेवा आणि आचरण बिघडलं की मग लवकर त्याच्याकडे काळ येत असतो. आळस, माणसानं जास्त आळस करू नये. कोणाकडे काळ येतो यमदादा लवकर? कोणाकडे येतात? आळशी माणसाकडे. आता माणसं एवढी आळशी शाळेत बघायचं काम राहिलं नाही. ते त्याच्यापेक्षा आळशी, ते त्याच्यापेक्षा मोबाईलमुळं कामच करा वाटणं कोणाला. विठाला विठाला. आळस जास्त केला तरी त्याच्याकडे काळ येतो. आणि 4थी गोष्ट आहे अन्न दोषस्य. आपण जर रजोगुणी तमोगुणी जर अन्न खाल्लं तर आपल्याकडे काळ लवकर येण्याची शक्यता आहे. म्हणून अन्न आपण शुद्ध खाल्लं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. अहो एवढे मोठे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढे ज्ञानी होते, पंडित होते, पण दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं आणि त्यांच्या बुद्धीमध्ये पालट झाला. याला म्हणतात अन्न दोषश्च. म्हणजे वेदाचा अभ्यास करायचा 1, आचरण शुद्ध ठेवायचं 2, आळस करायचा नाही 3 आणि अन्न सेवन करायचं 4. कारण लवकर आपल्याकडे मग काळ येणार नाही. विठाला विठाला.
तुकोबाराने या चारही गोष्टी आपल्या जीवनात अवेलेबल केल्यामुळं त्यांच्याकडे काळ आलेला नाही, उलट त्यांनी काळावर सत्ता गाजवली आणि त्यांचं नाव जरी घेतलं तर काळाची काय अवस्था होती. खरंच जाधव परिवारानं हा 16 बाबाचा 16 जे 16 संस्कार सांगितलेत, हा 16च आहे. जन्माला आहे ना हाही 16 आहे, लग्न हाही 16 आहे, आणि एक दिवस जीर्ण झालेले शरीर टाकून नव्या शरीरामध्ये प्रवेश करणं हा सुद्धा काय आहे, 16च आहे. सर्व जाधव कंपनी धन्यवाद. तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम. तुकाराम महाराजाकडे माणसं दर्शन गेले. महाराज म्हणले बोला, तुम्ही तर काय केलेलं आहे, काळाला पायाखाली तुडवलेला आहे आणि काळावर तुम्ही सत्ता गाजवली. कशामुळं? तुकाराम महाराज म्हणले मी अखंड भजन केलं, 1 नामस्मरण केलं, 2 आणि त्या ठिकाणी वेदाप्रमाणे वागलो, आळस केला नाही, दूषित अन्न खाल्लं नाही आणि आचरण शुद्ध ठेवल्यामुळं काळाची सत्ता आणि ते नाही घटिका, त्यांच्यावर काळाची सत्ता चालत नाही. थोडा फार ऐकणारे चांगलेत म्हणून सांगतो. हा जावाय मांडी घाला, सावधान ऐका. तुम्ही म्हणता महाराज मोतीराम महाराज सुद्धा देह पडलेलाच आहे, थोडं वेदांत आहे. बरं, मारुतराव महाराजांचा वेद आमच्या देखतात देह पडला म्हणले हो, मग त्यांचाही देह पडलेलाच आहे. आणि जो माणूस माळ घातलेली नाही, जे नाही प्याचं तो पेतो, त्याचाही देह आम्ही पडताना, मग दोघात फरक काय आहे लक्षात आलंय? साधू संताचाही देह पृथ्वी पडतो 1, आणि जो चांगलं वागत नाही त्याचा सुद्धा देह पडतो 2. मग भजन केल्यानं, नामस्मरण केल्यानं, खरं बोलल्यानं, समाजसेवा केल्यानं काय फायदा होतो? असं पंचदशीमध्ये विषय आलेला आहे की देह बंडू महाराज दोघांचा पडतो, साधूचाही देह पडतो आणि ज्यानं भजन नाही केलं त्याचा सुद्धा देह पडतो. मग फरक काय आहे? तर फरक एवढाच आहे, साधूचा देह पडल्याच्या नंतर जे तत्व आहेत आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी किंवा 82 जे तत्व सांगितले आहेत पंचदशीमध्ये, ते 82 तत्व त्या साधूच्या प्राणामध्ये विलीन होतात. नतस्य प्राण उत्क्रामन्ते अत्र एव प्रविलन्ते. म्हणजे काय होतंय, जे साधूचा प्राण आहे त्याच प्राणामध्ये सगळे तत्व येऊन बसतात आणि ते पांडुरंग स्वरूप होतात. आणि सामान्याचा देह जे आहे त्याचं काय होतंय, ते तत्व त्याला सोडून जातात. पृथ्वीमध्ये, आकाश आकाशामध्ये, आपामध्ये, आकाश आकाशामध्ये, बाकीच्या सामान्याचे तत्व त्या तत्वामध्ये निघून जातात आणि साधूचे तत्व त्या प्राणामध्ये विलीन होतात. एवढाच फरक आहे भजन करणाऱ्यामध्ये आणि सामान्य माणसामध्ये. दोघांचा देह पडलेलाच असतो, पण साधूचा देह तत्व त्या प्राणामध्ये विलीन होतात आणि सामान्य माणसाचे तत्व त्याला सोडून जातात. विठ्ठला पडलेला देह सारखाच आहे, देह सारखेच आहेत, पण जे तत्व आहेत ते त्याला सोडून जातात आणि साधूचे प्राण तत्वामध्ये विलीन झाल्यामुळं ते पांडुरंग स्वरूप होतात. आणि मग त्यांना म्हणण्याचा अधिकार असतो, आपुल्या माहेरा जाईन सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी
जुनीचा किंवा शेवट तो भला माझा बहु कशामुळं ते तत्व त्यांच्या तत्वामध्ये विलीन झाल्यामुळं आणि आपले तत्व आपल्याला सोडून झाल्यामुळं आपला शेवट गोड होत नाही म्हणून काळाची सत्ता ते नाही घटिका जे नामस्मरण करतात त्यांच्यावर काळाची सत्ता चलत नाही तर त्यांच्यावर देवाची सत्ता चलते प्राण सगळ्यांचा जाणारच आहे शरीर जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मंग नूतन वेडीजे तैसे देहांतरा शिकारीजे चैतन्यना तेव्हा संशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णान नन्याने संयाती नवान देही जसं मामाच्या गावाला गेल्यावर पोरं जुने कपडे टाकतात आणि मामाकडून नवीन ड्रेस घेतात तसे साधू संत किंवा बाकीचे जीव काय करतात जीर्ण झालेलं शरीर टाकून द्यायचं आणि नव्या शरीरामध्ये प्रवेश करायचा म्हणून काळाची सत्ता ते नाही घटिका पण कधी नाही पंढरी नायका आठविता पांडुरंगाचं जर आपण सतत नामस्मरण केलं तर मग आपल्यावर काळाची सत्ता चालणार नाही कसं नामस्मरण करावं दत्त महाराज आहे का 100 काम सोडा जेवण करा 1000 काम सोडा आंघोळ करा 1,00,000 काम सोडा दान करा आणि कोटी काम सोडा आणि पहिल्यांदा रामकृष्ण हरी लक्ष्मी आहे भोक्तव्यम सहस्रस्नान माचरेत लक्ष्मी आहे दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत कारण या देहाचा काय भरवसा नाही म्हणून पहिल्यांदा भजन करा बरं क्षणभंगुर नाही याला म्हणतात प्रमाण आता कालच माझं वाशिमकडे कीर्तन होतं मी बोलायला योग आणि त्या भजन्यानं दुसरंच प्रमाण म्हणलं म्हणजे मामा प्रमाण लागत नाही ना म्हणजे प्रमाणाचं होईन काय पण चाल किती गोड होती पहा आयुष्याचं काय नाही भरवस आणि बघा ना कोणालाच वाटत नाही मी मथारा झालो बरं कोणाला वाटतं की आपले पांढरे केस व्हावेत कानाची मशीन यावी चष्मा लागावा कोणाला वाटत नाही पण कसं आयुष्य निघून जाते बघा बाल पण तरुण पण म्हातार पण पण नाही मग डायरेक्ट सरपण बघता बघता आयुष्य निघून जाते पण पहिल्यांदा 100 कामं सोडा बापा जेवण करा 1000 कामं सोडा आंघोळ करा 1,00,000 कामं सोडा आणि आपल्या उजव्या हातानं दान करा कारण जोपर्यंत आपल्या हातात पैसे आहेत सत्ता आहे तोपर्यंत माणूस पंक्ती पट्टी देऊ शकते पंढरपूरला जाऊ शकते आता हे काय करणं सोपं आहे का जाधव कंपनीनं आपल्या वडिलाचा एवढा थाटामाटात काय केला हा कार्यक्रम केला आता श्रीमंत माणसं शंकर महाराज बापाची तेरवी करायला तयार नाही आमच्या गावात MBBS डॉक्टर नवरा MBBS बायको MBBS 3 कोटीचा दवाखाना संभाजीनगरला 2 कोटीचं घर आणि आई गावाकडे होती आई बिमार पडली गेली मला डॉक्टर साहेब आई गेली 4 फॉर्च्युनर गाड्या केल्या गावाकडे आली आईची माती केली नळाला हात धुतली म्हणजे येऊ का महाराज म्हणजे येऊ का नाही तुम्हाला 15 दिवस थांबावं लागते म्हणजे मला वेळ नाही धरा पैसे तुम्हीच करा शबास रे वाघ ते गेला निघून गेल्या तेरीला फोन लावला म्हणजे डॉक्टर या ना वापस म्हणजे मला येत नाही तुमच्या मनात तुम्हीच काय करा 1,00,000 रुपये पाठवले मोठा मंडप गायक वादक गुलाबजामुन सगळं केलं म्हणजे डॉक्टर कीर्तन कोणाच ठेवायचे म्हणजे तुमच्यात म्हणा महाराज दाबून पैसे घेतले मी माझ्या मोबाईलला मोज कीर्तन ठेवलं झालं कीर्तन झालं सगळं झालं आम्हाला डॉक्टर ते ब्राह्मण म्हणाले चेपी करा चेपी म्हणजे ज्याचे कीर्तन ठेवले त्याचीच करा घ्या आता आणि पुन्हा म्हणाले व्हॉट्सअपला फोटो पाठवा चेपीचा धन्यवाद विठाला जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता आहे तोपर्यंत काय करा मामा दान करा बघा कर्णाचं उदाहरण आपण का देतो गुरुवर्य बाजीराव महाराज सांगायचे आमचे कर्णासारखा उदार दाता या जगात हरिश्चंद्र राजा कर्ण त्या ठिकाणी कसे होते उदार होते किती कर्ण उदार होता कर्ण महाराज एका दिवशी दाढी करायला बसले आणि दाढी करत असताना कर्ण राजाच होता मोठा महाराज ज्या वाटीमध्ये पाणी टाकलं ती सोन्याची वाटी होती बंडू महाराज
आणि अर्धी दाढी झाली आणि एक ब्राह्मण त्याच्या मुलीचं लग्न होतं, धावत धावत, कर्ण महाराज म्हणले बोला, माझ्या मुलीचं लग्न आहे, मला काहीतरी दान द्या. दाढी करायला बसलेला माणूस, समोर नावी मामा आहेत. महाराज कुठलाच विचार कर नाही, बाजूला सोन्याची वाटी होती, पाणी बाजूला टाकलं आणि डाव्या हातानंच दान दिलं. ते ब्राह्मण आनंदित होऊन निघून गेला. पण वारीक मामानं विचारलं, कर्ण महाराज काय तुम्ही काय केलं? म्हणजे ब्राह्मणाला दान केलं. म्हणजे एवढी गडबड कशाला करायली? दाढी होऊ द्यायची, आंघोळ करायची, नंतर दान द्यायचं. बरं एवढंच नाही, तुम्ही कोणत्या हातानं दान दिलं? म्हणजे डाव्या हातानं. उजव्या हातात तरी वाटी घ्यायची. कर्णाने सांगितलं, देव बाप्पा, डाव्या हातातली वाटी उजव्या हातास जरी येईपर्यंत मला जर मरण आलं किंवा डाव्या हातातून उजव्या हातात येण्यापर्यंत वाटी तो माझी बुद्धी जर पालट झाली तर मी दान करू शकणार नाही. त्या क्षणाला दान केलं म्हणून त्याचं जगात नाव झालं. विठ्ठला विठ्ठला. मागचा पुढचा विचार नाही केल्यामुळे त्यांचं दान. दुसरी कथा अशी आहे कर्ण महाराजांची. नेहमी भगवान कृष्ण म्हणायचे, अर्जुना कर्णासारखा दातृत्व या जगात कोण नाही, फार मोठा. अर्जुन म्हणला, देवा तुमची कमालच आहे, आमचे पोहे खातात आणि जय जयकार त्याच्या करतात. नाही म्हणजे सत्यमोद खरं ते खरं. आम्ही नाहीत का उदार, एवढा राजोशी यज्ञ केला आम्ही. अरे तुम्ही आहेत पण कर्ण इतके म्हणजे कसे नाहीत? म्हणजे सांग तुला एखाद्याशी. देवानं 6 महिने होऊ दिले, पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर भगवान कृष्णाने एका म्हाताऱ्या माणसाचं रूप घेतलं आणि काठी टेकत टेकत अर्जुनाच्या दारात आले. भिक्षाम देही. अर्जुन बाहेर आला. काय पाहिजे बाबा, एवढा पाऊस चालू आहे. म्हणले, अर्जुना माझा मुलगा गेला रे, मला सोडून गेला, त्याला जाळण्याकरता मला लाकडं पाहिजे. अर्जुना सांगितलं, जा रे पोरावे लाकडं बघा. सगळीकडे लाकडं बघितले पण अर्जुन महाराज ओले लाकडं आहेत, वाळलेले नाहीत. अहो म्हणले, बाबा सगळे ओले लाकडे आहेत, वाळलेले एक बी नाही. म्हणले जाऊ का? हो म्हणले जा. आणि तेच म्हातारं कर्णाच्या दारात आलं. भिक्षाम देही. कर्ण म्हणला, काय पाहिजे बाबा? काय ना रे, माझ्या लेकराला जाळण्याकरता लाकडं पाहिजे. हे जा रे लाकडं बघा सगळीकडे लाकडं बघितले. कर्ण महाराज लाकडं भरपूर आहे ढिगानं, पण पावसामुळं सगळे ओल्ले झालेले आहेत, लाकडं नाहीत. ते म्हातारं म्हणला, कर्ण येऊ का? म्हणले नाही, आतापर्यंत माझ्या दारातून कोणी रिकाम्या हाताने गेलं नाही. कर्ण आतमध्ये गेला. झोपायचा चंदनाचा पलंग होता, त्याचे तुकडे तुकडे केले, पलंगाचे नौकराच्या डोक्यावर दिले. म्हणले म्हाताऱ्यासोबत मशानभूमीपर्यंत जा. माणसं मागे निघाले. म्हाताऱ्याने मसन वाटा दिला सोडून अर्जुनाच्या दारात. कर्ण महाराज की जय, कर्ण महाराज की जय. अर्जुन म्हणला, बाबा कर्ण की जय कस काय? म्हणले, कर्णानं सरपण दिलं, लाकड दिले. म्हणजे सगळीकडे पाऊस चालेल. कुठलं दिलं? म्हणजे त्याचा झोपायचा पलंग होता ना, ते तोडून त्या ठिकाणी मला सरपण दिलं. मला तसे झोपायचे पलंग माझ्याकडे 27 होते, म्हणजे 50 असतील, पण देण्याकरता दातृत्व होतो याकडे. कर्णाकर दातृत्व असल्यामुळं जगभर त्याचं नाव झालं. विठाला. ज्यांनी देण्याचं काम केलं, लक्ष्मी आहेत, दातव्यम म्हणजे 1,00,000 कामं सोडा आणि आपल्या हातानं दान करा. ज्यांनी दान दिलं त्यांचे जगभरात नाव वाचतात मंडळी, है का नाही? हे फुकट दान आहे, ते मतदान, रक्तदान हे कसे तर. हो, ज्यांनी मुलीचं लग्न लावलं, तिच्या अंगावर 2 तोळे 3 तोळे सोनं दिलं आणि जावायला दान केलं तर काय पुण्य प्राप्त होते? साळंकृत कन्या दान आणि पृथ्वी दानाते समान. मुलीच्या मायबापाला लय प्रदक्षिणा पंढरपूरला जायची गरज नाही. मुलीचं जर तुम्ही लग्न थाटामाटात लावलं तर पृथ्वी दानाचं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. याला म्हणतात दान. लक्ष्मी आहे दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजत. पण याच्या पुढचं शास्त्र सांगतंय, सगळे काम बाजूला ठेवा, करावी तात.
संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. सगळे माणसांना कामं सोडून द्यावेत आणि पहिल्यांदा रामकृष्ण हरी पंढरपूरची वारी श्रीकृष्ण जय कृष्ण आपलं नामस्मरण सतत करावं. करावी तातडी. कशामुळं तातडी करायची? कारण जो आपल्याला देह भेटलेला याची गॅरंटी नाही. नाशिवंत देह क्या भरोसा है इस जिंदगी का. हे शरीर जाता आघवे आणि ते नाशिवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडू कुमरा. फार तुम्ही चांगला ऐकायला नाही का? या देहाचा भरवसा नाही म्हणून लवकर परमार्थ करून घ्यायचा आहे. STIच्या अगोदरच माणसाने बॅग बांधून हातात पाण्याची बाटल लेकराला हात धरून आणि ST आली ते म्हणाले बाळ्या कुठे थैली कुठे गेली ST निघून. म्हणून STIच्या अगोदर आपला परमार्थ करून घ्या. काय काय माणसं म्हणजे आताच काय मारा तुम्ही धोतर घालेले म्हातारपणी मस्त परमार्थ करायचा पण म्हातारा होईन याची काय गॅरंटी. हो नांदखेड्याचे म्हातारे जसे तशी दिसत मला वाटलं कोरोना 4-5 गेले असते तिथे सुधारले तुरट. हो म्हातारे तसेच तरुण पोरच चालेल हा का नाही. हां जावं तुम्ही मांडी घाला सावधान असं ऐक. हो 4-5 होते पहा माझ्या विरोधात फॉर्म भरला लगेच. मला कीर्तन अवसर किती जावं मला 4-5 होते ना काय का. ऐक काय सांगायचे मला. अंतकाळाला बंडू महाराज आपण नामस्मरण करू शकत नाही. आमच्या गावात एक बाबा होते. आता अंतकाळाला देवाचं नाव येत नाही ना. आता आयुष्यभर परमार्थ केला शेतातले कामं केले दुसरेच कामं केलं रामकृष्णाला शेवटला कसं येईन माणसानं. आयुष्यभर भजन केलं शेवटला रामकृष्णाने. आमच्या गावातले एक म्हातारे बाबा कोट्यधीश म्हातारे बाबा पण म्हातारे झाले. आता बरोबर बोलता येणं पण म्हातारा गपचूप बसणं. बाजा उठून बसायचं हांड्या एवढा हात दोनदा पुढं आणि दोनदा मागं दोनदा पुढं दोनदा पाठीमागं. पोराला वाटलं म्हातारा जे यार त्या हांड्या एवढा हात करायला कुठंतरी सोनं लपून ठेवलेलं आहे. पुढे एक भिताडा होतं JCP आणि भिताडा पाडून टाकलं त्याच्यात लोखंड पण निघालं नाही. गावात म्हणले काहीच निघालं नाही. गावातली माणसं म्हणले म्हाताऱ्यानं रजा काळात लय कमी नेले सोनं कुठतरी हांडा ठेवला असेल. म्हणजे नाही ना. अहो म्हणले मुंबईचा डॉक्टर इंजेक्शन दिला 2 मिनटं म्हातारा बोलते तुम्हाला सोनं सापडन. म्हणजे बोला डॉक्टर म्हणजे फुकट नाही 1 लाख रुपये. 1 लाख रुपये डॉक्टर बोलीला म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं. म्हणजे बाबा बोला तरी म्हातारा दोनदा हात पुढं अहो म्हणजे हात राहू द्या कुठं हांडा ठेवला लवकर बोला 2 मिनटं संपूर्ण 1 लाख रुपये वायाला जातात. आणि मग दोनदा हात पुढं मागं म्हाताऱ्याने सांगितलं पोरा हो बुद्धीचा पत्ता नाही अकलीचा पत्ता नाही. दोनदा हात पुढं दोनदा हात पाठीमागं. म्हणजे पाठीमागच्या गली ते रंगूबाई आहे ना तिने आपली गौचाळ्याची चाळणी दिली ती आणली का नाही. वा हा आणि गेले ना लाख रुपये भिताडा का आता याच्याकडून बांधून घ्यायचे का विठाला. म्हणून करावी तातडी. ज्या क्षणाला आपला वेळ वाया जाऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण काळ वेळ नाम उच्चारिता. अखंड खंडे नाजी
खंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण नारायण काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. मला काय सांगायचे, कोटी काम बाजूला ठेवा आणि अगोदर परमार्थ करा. करावी तातडी परमार्थाची. कारण देहाचा भरवसा नाही. क्षणोक्षणाला आपलं शरीर पालटत असते पण आपल्या लक्षात येत नाही. आपण काय शरीराकडे लक्ष देत नाहीत महाराज. मी जर तुम्हाला सांगितलं, हे तुमचा माझ्याकडे बघा डोळे वाचून सगळे, हे दोन्ही हात आहेत पोराव आणि हे कांडे किती सांगा बरं. हे असे कांडे तुमच्या हातावर सांगता येत का तुम्हाला? आता मोजू नका. हे सांगता येत का नाही? 28 कांडे आहेत. किती येतं? 28. म्हणजे आपण साधा सुद्धा आपण शरीराकडे लक्ष देत नाहीत आणि हे आयुष्य बघता बघता निघून जाते माणसाचं बरं काय. आणि मग शेवटला आपल्या जे परमार्थ केलाय, जे अन्नदान केलंय, नामस्मरण केलंय, तेच आपल्या संग येते. बाकी काय होणार आहे? साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक. इससे तो आगे, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, अकेला रहेगा. मंडळी, हे बाकी कुठपर्यंत शरीर चांगलं आहे, खिशामध्ये पैसे तोपर्यंत आहे. हे संपलं की मग आपल्यासोबत कोणी नाही. इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. म्हणून करावी तातडी, त्यांच्यावर काळाची सत्ता नाही. सोडविना यमापासोनिया, सोडविना यमापासोनिया, सोडविना यमापासोनिया, सोडविना यमापासोनिया. करहारी मंदिर रमिया इनाकमा, सोडविना यमापासोनिया, सोडविना यमापासोनिया. ती पुढे येईन कामा आणि सोडविन यमापासोनिया. म्हणजे ज्यांनी भजन केलं त्यांच्यावर काळाची सत्ता नाही चालली. शंकर गुरुजी, मग काळाची सत्ता ती नाही घटिका. पण कधी पंढरी नायका आठविता पांडुरंगाचं भजन केलं, वा चांगले इथं ऐकणारे, त्यांच्यावर काळाची सत्ता चालत नाही. बघा, संत एकनाथ महाराज, संत शांत आणि श्रीमंत पैठणचे एकनाथ बाबा, त्यांच्यावर काळाची सत्ता चालली का बघा बरं. ज्यावेळेस एकनाथ महाराजांनी रामायण लिहिलं, सगळं भारुड लिहिले, अभंग लिहिले, त्यांचा गाथा झाला, सगळं झालं. चिरंजीव पद लिहिलं, हरिपाठ एकनाथ महाराजांनी लिहिला. आम्ही म्हणले आता बस, जगातलं काम संपलं, आता मला जायचं. भावकीतल्या लोकांना बोलवलं, चला. गोपाळ पंथ, गोविंद पंथ, ब्राह्मण होते, सगळे ब्राह्मण बोललेले. म्हणजे मला जायचंय, आता मला नेऊन घाला स्मशानभूमीपर्यंत. लोकांना बरोबर तिडी केली, बरोबर एकनाथ महाराजांना वरी झोपवलं, हार घातले, गुलाल व्हायला. म्हणजे झोपा महाराज आता. महाराजांना डोळे झाकले. लोक म्हणजे भावकीतले महाराज गेले आता आणि खांद्यावर निघाले. निघाल्याच्या नंतर भावकीतले गप्पा मारू लागले. गोविंद पंथ म्हणला, बघा इतकं भजन केलं, सगळं केलं, पण शेवटी का होईना आपल्या खांद्यावर भावकीच कामाला आली का नाही. 2-3 दिवस मला भावकी कामाला आली. एकनाथ महाराज वरून ऐकलं, म्हणले गोविंदा तुला बडबड करायलाच, ठेव खाली जरासं. आणि ठेवलं खाली महाराज. म्हणजे गोविंदा तू हे काम बघ, मी पुन्हा जाईन, जाऊ तिकडं. एकनाथ महाराज वापस आले. पुन्हा 2-4 अभंगले, नामस्मरण केलं, सगळं केलं. आता म्हणले पुन्हा मला शिष्टीला जायचं. म्हणले चला. पुन्हा भावकीतले लोक बोलवले. भावकीतले लोक म्हणले गोविंदा आता गडबड करू नको तू, आणि बडबड करू नको, याला नेऊन घाल दे एकदाच आता. ते मला अजिबात मी बोलत नाही. झालं, तेरी रचली. एकनाथ महाराज वरी झोपले. भावकीतले गुप्त म्हणजे कोणी कोणाला बोलायचं नाही आता. चाल. आणि अर्ध्या वाटात गेले. आणि त्याच गावची श्रीमंताची एक मुलगी, तिला वाटं लावू लागली. आणि खूप ते करंजान हेन त्यानं पसारा केलेला, आणि मुलगी वाटं लावली. आणि कोण प्रेत यात्रा येऊ लागली. त्या मुलीची आईनं पाहिलं. म्हणजे कोणाची प्रेत यात्रा आहे.
अहो म्हणले आपले एकनाथ महाराजांची. अरे अरे म्हणले एवढं माझ्या मुलीला करंज्या केल्या, लाडू केल्या, इतक्या थाटाचा आनंदात दिवस, आणि एकनाथ महाराजाला आजच मरायचं होतं का हो? एकनाथ महाराज लगेच उठून बसले, म्हणले गोविंदा ठेव खाली. आणि ते गोविंदा मला मी काय बोललोच नाही ना, तू बोलणार आहे बा ती बाई म्हणे. पुन्हा पाठीमागे एकनाथ महाराज आले. षष्टीच्या दिवशी सगळ्या गावातल्या भजण्याला बोलवलं, पकवादाला टाळ वाजवली, विना घेतला आणि विठोबा रोकमय भजनामध्ये गोदावरीच्या तीरावर आले आणि पांडुरंगाचं नामस्मरण केलं आणि त्या ठिकाणी जलसमाधी घेतली. म्हणजे त्यांच्यावर काळाची सत्ता चालली नाही, स्वतः संजीवन समाधी त्यांनी जलसमाधी घेतली. याला म्हणतात काळाची अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वारकरी. असे एकनाथ बाबांनी काळावर काय सत्ता गाजवली. ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद, नामदेवराया, सावता महाराज, संत बाळूमामा, मोतीराम महाराज, मारुतराव महाराज यांना काळाची सत्ता यांच्यावर चलत नाही, तर काळावर यांची सत्ता चलती. म्हणून पंढरी नायका आठविता काळाची सत्ता ते नाही घटिका. नाही तर बाकीच्याला काळ घडी घडी काळ वाट याची पाय. क्षणोक्षणाला आपली काळ वाट बघत असतो. म्हणजे नामस्मरण करता त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, पवित्र खरं बोलणं आहे, त्याच्यावर काळाची सत्ता चलत नाही, तर तेच देवावर सत्ता चालवतात. म्हणून सदा काळ गणना करी आयुष्याची आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. नामस्मरण करणारा जो कथा ऐकणारा सांगणार आहे त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही. नाहीतर सदा काळ गणना करी आयुष्याची. बघता बघता चांगले चांगले माणसं आपल्याला काय झाली सोडून गेली. आणि असंही मंडळी, ज्याचं आयुष्य संपलं त्याला इथं राहता येत नाही, आणि ज्याचं आयुष्य शिल्लक राहिलं त्याला इथून जाता येत. किती म्हातारा माणूस होऊ द्या त्याचा अन्न शिल्लक राहू द्या ते काय जात नाही, आणि किती पोते पडलेला असू द्या त्याचं आयुष्य संपलं ते शिल्लक राहत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. त्यांचं हृदय खराब झालं, चेन्नईला ॲडमिट केलं. मुंबईच्या माणसाला 5 कोटी रुपये दिले, त्यानं हृदय दिलं. हृदय घेऊन विमानानं चेन्नईला उतरलं. विमान डॉक्टरचा फोन आला, साहेबांना शेवटचा श्वास घेतला. म्हणजे त्यांना वाचवायचा प्रयत्न केला, पण त्यांचं आयुष्य संपलं, त्यांना मरण पावलं. पण ज्याचं आयुष्य शिल्लक राहील त्याला मरता येत नाही. आमच्या गावातलं पिंट्या लग्न झालं, 6 महिन्यात बायकोला कदरलं. साडी आणा, सोडा आणा, तेल आणा, तांदूळ आणा, माळवा आणा, हे आणा. मला याच्यापेक्षा मेलेलं बरं.
रेल्वेला बसलं आणि मुंबईला गेलं. उंच पुलावर गेलं बंडू महाराज. आम्हाला इथून उडी मारतो मरतो कामं टेन्शनच गेलं. वरी उड्डाण पुलावर 5:30ला गेलं आणि वरून त्यानं खाली उडी मारली. 50 जण मोठ्या डाली मेथीच्या जुड्या घेऊन जाऊ लागली. पिंट्यानं खाली उडी मारली. पिंट्या डालीत पडला. खालचं माणूस मेलं आणि पिंट्या डबोरटी खाला पुन्हा गावाकडे वापस आला. म्हणजे साहेबाचा आयुष्य संपलं तर त्यांना कोणी वाचू शकलं नाही. आणि हे पिंट्या पुन्हा डबल काळाच्या हाकारा म्हणाले. कशामुळं त्याचं आयुष्य शिल्लक राहिलं होतं. सदा काळ गणना करी आयुष्याची आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. ज्यांनी कथा केल्या गीता भागवत करी श्रवण गीता भागवत करी श्रवण सदा का करी आयुष्याची पण कथेच्या वेळेची आज्ञा नाही. जिथं भागवत कथा आहे शिव महापुराण कराय नामस्मरण आहे ते चालू असताना काळाची सत्ता चलत नाही. मग कोणाची सत्ता असते तर म्हणजे आमच्या गावात भागवत चालू होतं आणि एक मथारं गेलं म्हणजे ते देवाच्या घरी गेले. तिथं काळाची सत्ता तेथे तुम्हा नाही सत्ता जेत होय हरी कथा. या ठिकाणी सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळेची आज्ञा नाही. या कारणे माझ्या विठोबाची कीर्ती आहे त्रिजगती थोरवाट. काळाच्याही काळावर मात करणारा पंढरीनाथ भगवान परमात्मा त्यांचे दास सुद्धा तसेच हरी तैसे हरीचे दास. देवते संत देवते संत आणि निमित्त त्या आपल्या जिल्ह्यातले उदाहरण आहेत. संत मोतीराम महाराज सगळ्या ब्राह्मणाला बोलवलं. ठाकूरबाला सांगितलं की मला गुरुवारी जायचं आणि गुरुवारच्या दिवशी त्या ठिकाणी आपला देह ठेवला. संत मारुतराव महाराज बघा मारुतराव महाराजांनी तर त्या ठिकाणी पंढरपूरच्या ठाकूरबाच्या वाड्यात चंद्रभागेच्या कडीला द्वादशीचा दिवस इकडं दिंड्या इकडं नामस्मरण आणि सगळीकडं चंद्रभागा वाहली. सगळीकडं आनंदही आनंद. समोर ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती विज्ञान. इकडं कीर्तन चालू. मारुतराव महाराजांच्या हातात माळ होती आणि विठ्ठल विठ्ठल म्हणता पंढरपुरामध्ये आपला हरी भक्ताच्या साक्षीने भीमेच्या कुशी देह समर्पिला विठ्ठल चरणापासी. पर्व काळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी राया माल्यास बोधी पंढरी निवासी. जय देव जय गुरु राया मारुती राया हस्तापूर निवासी पद्मावती निवासी वागाद किमया. जय देव जय गुरुवर्य मारुतराव महाराज की. संत बाळूमामा नागपूर पंढरपूर माहूर सगळीकडे भक्तीचा प्रचार केला आणि सगळ्यांना गळ्यात माळी घालून
संत बाळूमामाचे विशेष आहे. ही जी घोंगडी आहे हे कशाचं वैराग्याचं प्रतीक आहे आणि वैराग्याचं प्रतीक देण्याचं काम संत म्हणजे प्रत्येक संताने एक एक समाजाकरता कल्याणाचं गेलेलं आहे ना. अशा त्यांचा जे जे का झाला कारण त्याने पंढरीनाथाची कीर्ती नामस्मरण केल्यामुळं सर्वांनी 2 मिनिटं विठोबा रखुमाई सत्ता ते नाही घटिका पंढरी नायका आठविता म्हणजे नामस्मरण केलं. आज बाबाचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्यांचं अगदी तुकारामजी बळीराम जाधव बाबांनी नामस्मरण केलं, काय अन्नदान केलं, कन्यादान केलं आणि या ठिकाणी त्यांचा हा सोहळा चांगल्याचा सोहळा होत असतो. काय असते काही काही माणसं समाजसेवा हे सुद्धा पुण्याचंच काम आहे. काही काय आपला परमार्थ करताना जरी दिसत नसली तर ते परोपकार करत असतात आणि परोपकाराचं पुण्य प्राप्त. तुका मने फार आणि थोडा तरी हाही देवाचीच भक्ती. देवाची भक्ती म्हणजे काही एकच प्रकारची नाही, अनेक प्रकारची देवाची भक्ती आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनात जे पुण्य प्राप्त केलं म्हणून हा सोहळा या ठिकाणी. आणि वडिलांचा आपण जे उपकार आहेत वडिलांचे महाराज आईचे तर उपकार आहेतच आपल्यावर. देवाचे उपकार आहेत, नद्यांचे उपकार आहेत, झाडांचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत, सैनिकांचे उपकार आहेत, मायबापांचे उपकार आहेत. बरं काय म्हणजे आईचं प्रेम दिसत असते, माया दिसत असते, पण जो बाप असतो कुटुंबाचा भार जो वाहत असतो हे बापाचं अलौकिक प्रेम असतं. आता आम्ही जे कीर्तन आहे सगळे मायबाप बापाचेच उपकार आहेत महाराज. आई काय करते बंडू महाराज आई लेकराला कडेवर घेते. असं कडेवर का घेते आई लेकराला? कारण जेवढं मी जग पाहिलंय, जे सुख मी पाहिलंय माझ्या मुलाला दिसावं म्हणून आई लेकराला कडेवर घेते. पण बाप लेकराला खांद्यावर घेत असतो. खांद्यावर का घेतो? की जे मी जग पाहिलं नाही, जे मी सुख पाहिलं नाही ते माझ्या लेकरानं बघाव म्हणून बाप लेकराला खांद्यावर घेत असतो. आणि अगदी बापाचे अनेक उदाहरण आहेत महाराज. जिवंतपणे तर बाप प्रेम करतो, पण मेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकराचं हित व्हावं हे बापाचे आहे. बापाचं मुलीवर लेकरावर किती प्रेम असते. मुलापेक्षा मुलीवर बापाचं जास्त प्रेम असते. मुलाला जर बाप परभणला घेऊन गेला ड्रेस घ्यायला तर सांगत असतो नारायण माझ्याकडे 2000 रुपये 1500 रुपये ड्रेस घे. पण मुली जर साडी घ्यायला ड्रेस घ्यायला की तर बाप चहा पेत बसलेला असतो. बाई तुझ्या मनाव केवढ्याचं घे, कारण का त्याला माहिती असते एक दिवस माझं घर सोडून माझी माया सोडून ही जाणार आहे. अत्यंत मुलीवर मुलावर प्रेम करणारा हा बाप असतो मंडळी.
आपली कुरवंडी वाळून या एकाएकी केला मिरासीचा धनी बाप करी जोडी लेकुराची ओडी बाप करी जोडी लेकुराची ओडी. अनेक बापाचे संस्कार बापाने दिलेले बघा ना, किती मोठं करतो लेकराला. मुलाला कुठं जायची गरज नाही, आपोआप 7-12 शेताच्या कोणाच्या नावाच्या होतात. पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिन, बापाचं जे धन आहे संपूर्ण धन लेकराच्या नावचं करतो. ही बापाची ताकद आहे. बापाकडं मोबाईल असते साधा आणि पोराकडं स्क्रीन टच. बाप शेतामध्ये कापायला काय त्या ठिकाणी काम करायला आणि पोरगं मोटरसायकल घेऊन चाललंय संडासला. म्हणजे बापाला वाटते की माझा मुलगा माझ्यापेक्षा काय व्हावा, मोठा व्हावा. पुत्राच्या विजय आणि बाप सुखावत जाय. या ठिकाणी आज जे वडिलांचे संस्कार मी नेहमी सांगत असतो एक उदाहरण. बापाचे संस्कार काय करतात. झालं 1 मिनिट राहिलाय बाळासाहेब महाराज ऐका. बापाचे संस्कार काय करतात. आई लहानपणी गेली आणि बापानं लेकराला मोठं केलं, सगळं माळं विकलं, मोठं केलं. पोरगं 15वी पास झालं. पण बाप कसा असतो, जरा रागीट असतो, इमानदार असतो. मोबाईल ठेव, टी बंद कर, कुठे गेलं तर संध्याकाळी झोप, अभ्यास कर, असं रोज बाप म्हणायचा. पोरगं 15वी पास झालं, मला काय मोबाईल ठेवून टी व्ही बंद कर, एकदा नोकरी लागू द्या. तिकडंच मुंबईला जातो, पुन्हा नांदखेडला वापस येतच नाही. झालं योगायोगानं मुंबईचा कॉल आला, अशी पगार आहे 80,000 रुपये, अशी परीक्षा द्या. यानं बापाचं दर्शन घेतलं, मला शेवटचं दर्शन तिकडंच लग्न करतो. झालं, ती फाईल घेऊन गेला तिकडं. एकच फॉर्म होता ना 1000 पोरं त्या नोकरीला आली. आणि महाराज हे सगळ्यात उशिरा गेलं आणि सगळे पोरं आतमध्ये गेले. बंडू महाराज म्हणजे पोरं गडबडीत गेले, कोणाच्या चपला इकडे, कोणाचे बुटं इकडे, कोणाचे सँडल इकडे. बापाचे संस्कार, मला काय बुटं बरोबर ठेवलं नाही, याचे बुटं बरोबर कर, ते चपला याच्या सँडल. आतमध्ये आलं, 5 फॅन चालू होते, बसलेलं कोणीच नाही. मला किती बिल येत असन, कटकटकट फॅन बंद केले. पुन्हा आतमध्ये आलं, एक नारळाची कुंडी अशी खाली पडली आणि त्या झाडावर पोरं पाय पुढे गेले. मला लावणाऱ्यानं किती मेहनत घेतली असन. यानं कुंडी बरोबर लावली, पाणी टाकलं, हातात धुतले आणि फाईल घेऊन आतमध्ये आलं. CCTVतून परीक्षा करणारे ते मास्तर बोलू लागले, हे पोरगं काय करायले. म्हणजे फॅन बंद केले, टीव्या बंद केल्या, नारळाची कुंडी ठेवली. आल्याबरोबर याची फाईल घेतली, सही केली, बाकीच्या कचऱ्यात फाईल टाकल्या. म्हणले साहेब तुम्हाला 80 रुपये पगार, नोकरी लागली. ते म्हणले परीक्षा दिलीत नाही ना. म्हणले आमच्या कंपनीत पावडर लावणार इन पोरगं नाही पाहिजे, कंपनीची काळजी करणारं पोरगं पाहिजे. आणि जे तुम्ही बाहेर काळजी केली, फॅन बंद केला, कुंडी ठेवली, याच्यामुळे तुम्हाला नोकरी लागली. पोरगं नांदखेडला धावत बापाच्या पाया पडलं बाबा आणि रडू लागलं. बाबा सांगितलं रोटच 2 एकर रानं इकू, हॉटेल टाकू. रडायला काय झालं, नोकरी लागली नाही का. ते मला नोकरी लागली, मग रडायला काय झालं. त्यानं सांगितलं 15वी पास झालो म्हणून नोकरी लागली नाही, तुमच्या संस्कारामुळे आज मला नोकरी लागली. जगी
ठिकाणी धन्य किंवा त्या ठिकाणी पितृवचन सेवा पती एकाच्या ठिकाणी आपण कविता म्हणून थांबूया. किती उपकार असते बघा. माझ्या डोळ्यातलं असं ज्याचे शंकर गुरुजी वडील गेल्यानंतर त्याला आठवण येते बाप शब्द म्हणला. माझ्या डोळ्यातलं असं कुणी माळण पुसताना वरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना वरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ लावलेली उभ्या आविष्याला त्यानं कशी कातर लावलेली त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना वरी हुंद गदटतो या गोष्ट बापाची सांगताना वरी हुंद गदटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या युवल्या मुखात भरविला त्यानं घास त्याच्या परम कष्टानं मी झोपतो सुखात त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना वरी हुंद गदटतो या गोष्ट बापाची सांगताना वरी हुंद गदटतो या गोष्ट बापाची सांगताना. आईची तर प्रेम असतेच का नाही. आई मायेचा सागर जीवनाधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार मायेचा सागर जीवना आधार. नाशिक मैया म्हणतात गो माता म्हणतात. आपल्या देशामध्ये वृद्धाश्रम निघणं हे काय देशाचं भूषण नाही ते देशाचं दूषण आहे. आता आमच्या बंडू महाराजच्या गावाजवळ वृद्धाश्रम आहे आसोला पाटीवर स्नेह वृद्धाश्रम. मी तिथे भेटायला गेलो 15 महिला होत्या आणि त्यात 9लाची गोष्ट बंडू महाराज अशी की 13 बाया ब्राह्मणाच्या होत्या बाकी समाजाच्या बाया 12 आणि एकट्या ब्राह्मणाच्या बाया 13 आणि अशा 25 जे क्लास टू क्लास 1 अधिकारी टिकल सगळे अधिकारी त्या ठिकाणी. म्हणून इकडे बघा झालं त्या ठिकाणी वृद्धाश्रम. आता आमचा अनाथ आश्रम आहे त्या ठिकाणी वृद्धाश्रम निघणं देशामध्ये हे देशाचं दूषण आहे. सगळ्या महिला रडू लागल्या आमचे मुलं असतंच. मी त्यांना मॅसेज दिला बिस्किटचे पुढे दिले. मला वृद्धाश्रमात की तुमचे इतके भाग्यवान पुण्यवान तुम्हीच आहेत. म्हणजे कसं काय महाराज आम्हाला तर घराच्या बाहेर काढलं. आहो मला आजी तुम्ही जर घरी थांबल्या असत्या तर उगत नातवाला सांभाळून त्याला बिस्किटचे पुढे खाऊ घाला त्याचा शेंबूड काढ आणि त्याचा तुमचं प्रेम जड असतं परमार्थ कधी झाला असता. उलट त्यांच्या तुम्ही एकांतात वृद्धाश्रमात आलात आणि अखंड नामस्मरण करा भजन करा आणि स्वतःचं कल्याण करून घ्या. आणि स्वतःचे कल्याण करण्याची साधना म्हणजे वृद्धाश्रम. कोणी येऊ बी नका आणि भेटायला काहीच करू नका. माळ घ्यायची रामकृष्णारी रामकृष्णारी. नातवावर प्रेम नाही मुलावर प्रेम नाही शेतावर प्रेम नाही घरावर प्रेम नाही. स्वतःवरच तुम्ही प्रेम करा आणि भगवंतावर प्रेम करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. म्हणून मंगलमय मानलं पाहिजे. जे खायला भेटलं अमृत असं वाटलं पाहिजे. जिथं गेलोत तिथं आनंद.
इथं कशाला आलो तर उगच इकडं आलो असं म्हणायचं नाही. जिथं जाईन तिथं आनंद वाटला पाहिजे का नाही. संपूर्ण जगदेव नंदन वनम सर्वे पिकल्प द्रुमा गांगणवारी समस्त वारी समस्त क्रिया. हा जिथं जातो तिथं नंदनवन म्हणलं पाहिजे. जे पाणी पितो ते अमृतासारखं वाटलं पाहिजे. जे भोजन करतो ते मिष्टान्न वाटलं पाहिजे. आणि जो माणूस भेटन तो चांगला वाटला पाहिजे. हे जीवन आहे. रोज आपल्याला प्रवास इकडं शेतात जाते कुठं पाहुण्या जाते याला कळत नाही. बापा तू गपची बस सगळ्यालाच कळत. माणसं काय 6 दिवस लहान लहान लेकरं हुशार झालेत महाराज. कालच शाळामध्ये 500 मास्तर बसले होते आणि सर उभा होते आणि सरनं विचारलं सांगा आपल्या वर्गात मूर्ख कोण आहे. मूर्ख कोण म्हणलं कोणीच उभा टाकलं नाही. एक पोरग उभा टाकलं. सर म्हणले तू मूर्ख आहेस का. ते म्हणला मी कसा मूर्ख आहे तुम्ही एकटीच उभा होते म्हणून तुम्हाला सोबते म्हणून मी उभा टाकलं. कोणा मूर्ख माणसं एवढे चॅप्टर बंडू महाराज. परवा दिवशी आमच्या गावात येणार डोकं दुखलं. काय दुखलं डोकं दुखलं असं डोक्याला हात लावून बसलं. एका मामाला विचारलं मामा माझं लय डोकं राहिलं. डोकं कशाने राहीन. मामाचं त्याचं 3 जन्माचं वैर. आणि मामाला विचारलं मामा डोकं कशाने राहीन. मामा म्हणले काय नाही गाढवाच्या पाया पड लगेच तू डोकं राहीन. ते म्हणला मामा करा पाया पुढं म्हणजे ऐका. पण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आजचा विषय जो आहे गरुड पुराण 2 मिनिटं सांगतो. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भुवन कंदपुरम शीतोजे भोभिती धर्मनगरम याम्याम गतम चाग्रजहा. आपला प्राण गेल्याच्या नंतर प्राण जीव जात नसतो तर शरीर मरण पावत असते. शरीर मरता आहे नाम नाही. मग त्या ठिकाणी जीव अमर आहे. प्राण अमर आहेत. आत्मा अमर आहे. नैनम छंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. म्हणून आपला हे जीव आपल्याला शरीराला सोडून जातो. आणि वरी धर्मनगर आहे. आता लक्ष द्या थोडं. वरी धर्मनगर आहे. आपल्या नांदखेडा गावावरून धर्मनगर किती किलोमीटर आहे. कोण म्हणलं 13 किलोमीटर. आपल्या गावात धर्मनगर आहे 99,000 योजन किलोमीटर. कपिल भगवान आपल्या देवमातेला उपदेश करताना भागवतात सांगितलेला आहे की मृत्यूलोकातून पृथ्वी तलावरून धर्मनगराची किती किलोमीटर आहे 99,000 किलोमीटर योजन इतक्या लांब आहे. आणि तिथं धर्मनगर आहे दत्ता महाराज. आता हे धर्मनगर इकडं स्वर्ग इकडं नर्ग आणि इथं धर्मनगर. तिथं जीव गेल्याच्या नंतर 16 मुक्काम आहेत बरं काय. शीतोष्टी भौमिती धर्मनगरम याम्याम गतम चाग्रजहा. तिथं गेल्यानंतर पुण्य जास्त झालं की स्वर्गात. पाप जास्त झालं की नरकात. आणि पापन पुण्य समान झालं की माते जे ने पावी जे ते शुद्ध पुण्य. पुन्हा मानवाचा जन्म पाप पुण्य करून जन्म येतो असं. त्या ठिकाणी त्याला पुन्हा जन्म भेटत असतो. म्हणून या ठिकाणी आजच्या दिवशी आपण जे बाबाच्या अन्नदान करतो सोनदान करतो वस्त्रदान करतो विद्यादान करतो त्यांना लाखो पटीने तिथं प्राप्त होत असते. एक म्हणला महाराज इथं बुंदी खाऊ घातलेली वर कशी जाईन. त्याला म्हणलं फोन लाव बरं. त्यानं फोन लावला. म्हणलं कुठं लागलाय. मला मुंबईला. मी तू इथं जिंतूर रोडला उभा असेल मुंबईला कसा फोन लावला. मला महाराज ही मोबाईलची अदृश्य रेंज आहे की परभणीच्या माणसाला मुंबईला बोलता येते. आर्मीला ज्या माणसानं मोबाईल निर्माण केला त्याला अदृश्य रेंज तयार करता येईल तर त्या माणसाला ज्या देवानं निर्माण केलंय त्याला काय अदृश्य रेंज तयार करता येणं का. इथं 5 पात्र जेव घातल्यानंतर लाखोचं पुण्य तिथं प्राप्त होतं. आणि या ठिकाणी आपण जे टेन्शन आहो मला सांगा काय कुत्र्याला बसायला फॉर्च्युनर गाडी बिस्किटं खाला दूध प्यायला 3 माणसं सांभाळा 2 टाईम आंघोळी 5-5 हजाराच्या साबणी लावायला कोणाला कुत्र्याला. कशामुळं त्यांचं पुण्य शिल्लक असल्यामुळं. पाठीमागचं पुण्य जर आता कामाला येते तर आपण दान केलेलं कामाला येणार नाही का. म्हणून या ठिकाणी आपण जे तुम्ही मुलं आता मुली त्यांच्या नावानं जे अन्नदान करतात ते लाखो पटीने त्यांना प्राप्त होत असते या ठिकाणी. म्हणून आज त्यांचा हा सोहळा एकच श्लोक म्हणतो वेदामधला. आणि सर्वांच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली वाहू. आगच्छन्तु महाबाहो विश्वदेव महाबलः येविता श्राद्धे सावधानो भवन्तु ते. आगच्छन्तु महाबाहो विश्वदेव महाबलः येविता श्राद्धे सावधानो भवन्तु ते. हरि ओम शांती शांती शांती. पुंडलीक वर हरि शंकर भगवान ज्ञानेश्वर Thank you.
काळाची सत्ता ते नाही घटिका पंढरी नायका आठविता असे आज ज्यांची पुण्यस्मरण तुकारामजी बळीरामजी जाधव बघा चांगल्या माणसाची कीर्ती मोतीराम महाराज मारुतराव महाराज चांगल्या माणसं धन किती कमवलं गाड्या किती घेतल्या सर त्याचं नाव पाठीमागं राहत तुम्ही बघितलं का कुठं पुतना मावशी ब्युटी पार्लर सुरूपनखा काकणाचं दुकान रावण मामा धोत्राचं दुकान कंस काका गुळाचा चहा असं कुठं पाहिलं का तुम्ही हे कशामुळं नाही त्यांचं नाव चांगलं नसल्यामुळं त्याचं नाव नाही पण मोतीराम महाराज मारुतराव महाराज साधं राहणं होतं पण ते जगभर नाव झालेलं आहे उद्या रामनवमी आहे एकदा सर्वांनी हात असे मस्त वरी करा एक श्रद्धांजली मस्त प्रभू रामचंद्र श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय
पेटवा आरती